जय गजानन माऊली मंडळी, नमस्कार. जय गजानन. आज आपण ऐकणार आहोत भक्त कवी मिलिंद माधवकृत श्री मल्हारी मार्तंड विजय, अर्थातच श्री खंडोबा महात्म्य हा ग्रंथ. या ग्रंथालाच श्री मल्हारी महात्म्य असेही म्हणतात. नमन श्लोक. असे जेजुरी राजधानी जयाची, सती म्हाळसा पट्ट राणीच साचे, असा थोर मार्तंड राणा मल्हारी, सदा वंदितो देव तो खंगधारी, सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य. ओम नमः शिवाय. ओम नमो श्री गजवदना, गणराया गौरी नंदना, विघ्नेशा भवभयहारणा, नमन माझे साष्टांगी, नंतर नमिली श्री सरस्वती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी विणावती, विद्यादात्री विश्वाची, नमन तैसे गुरुवर्या, सुख निदान सद्गुरु राया, स्मरुनी त्या पवित्र पाया, चित्त शुद्धी जाहली, थोर ऋषी मुनी संतजन, बुधगण आणि सज्जन, करुणी तयासी नमन, ग्रंथ रचना आरंभिली. धन्य धन्य जेजुरीचा डोंगर, मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर, घ्यावयासी भक्तांचा कैवार, खंडोबा तेथे उभा असे, हे दैवत जागृत भारी, नाव का पडले मल्हारी, तीच गोड कथा सारी. मिलिंद माधव वर्णितो. एकेकाळी दोन दैत्य, बलाढ्य प्रचंड मदन मस्त, माजले झाले उन्मत, पीडिती छळीती सर्वांना, एक मणी दुसरा मल्ल, क्रूर भयंकर महाचांडाळ, पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ, स्वैराचारे जाळीती, निर्दय निष्ठुर महादुष्ट, सुंदर ते करीती नष्ट, सज्जनांवरी घोर अरिष्ट, अकस्मात ते आणीती, देव देवता होऊनी भयभीत, वाट मिळेल तिकडे सुटले पळत, ऋषीमुनी सिद्ध समस्त, लपले गिरी कंदरी, संपली सारी कथा कीर्तने, बंद पडली होम हवने, उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने, हाहाकार माजला, निर अपराधी मानव मंडळी, त्यांचे घेतले त्यांनी बळी, रस्तो रस्ती प्रेतेच सगळी, रक्ताचे पाट वाहती, पुरुष स्त्रिया निष्पबाळे, चराचर त्यांचे कापिती गळे, हाडा मांसाचे ढीग सांचले, शिरे धडे तडफडती, पतिव्रता तरुणी कुमारिका, शीलभ्रष्ट करीती क्षणात एका, भीती वाटे रावरांका त्या अधर्मी असुरांची, भद्र अभद्र न जाणीती, पाप कर्मांची नसे लज्जा भीती, नीती अनिती न मानिती, जुमानीती न कोणाला, असह्य झाला अत्याचार, एकांत स्थळी जमले निर्जर, करुणी सारासार विचार, बेत त्यांनी ठरविला, म्हणे जाऊया वैकुंठासी, दुर्दशा सांगूया विष्णूसी, दया उपजता त्याचे मानसी, अभय देईल आम्हा ते, घेऊनी 10 अवतार आणि 14 लीला अवतार, असुरांचा केला संहार, सज्जन सर्व रक्षिले, ऐसा भगवंत जगत चालक, आता आधार त्याचाच एक, इतर म्हणती हेच ठीक, चला जाऊया वैकुंठी, इंद्र वरुणादी सकल सुरवर, ऋषीमुनी आणि तापसी थोर, सिद्ध योगी आदी अपार, धावत गेली वैकुंठी, करुणी विष्णूसी नमन, असुरांची कृत्ये केली कथन, करावयासी सर्वांचे रक्षण, विनंती केली चरणांसी, मणिचूर पर्वतावरती, मणिमल्ल अकस्मात येते, करीती जुलुम जबरदस्ती, जगणे अशक्य जाहले, तरी कृपया घेऊनी कैवार, योग्य तो घ्यावा अवतार, करुणी दैत्यांचा संहार, निर्भय करावे आम्हांसी, ऐकुनी कळकळीची विनविणी, तयासी म्हणाले चक्रपाणी, आता असेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी, शासन कराया त्या दैत्यांसी, प्रार्थना करावी महादेवासी, विधी घटनाच आहे तैसी, तया हस्ते मृत्यू दैत्यांना, म्हणून आता त्वरा करा, शरण जावे त्या उमावरा, तोच त्या सकलही असुर शिक्षा करील खरोखरी. ऐकुनी वैकुंठपतींचे भाषण, सर्व सुरवर आणि ऋषी मुनिगण, निघाले धावतच तेथून, गेले अखेर कैलासी, म्हणाले देवा गौरी रमणा, त्रिशूळधारी त्रिलोचना, गंगाधरा पंचानना, शरण आलो तुझ लागे, दैत्यांनी आम्हा सर्वांना, त्रासिले मारिले अर्भकांना, पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना, चंद्र सूर्य नेत्र झाकिती, आता अगा हे सनातना, येऊ दे तुझ आमुची करुणा, नमनपूर्वक ही याचना, रक्ष रक्ष उमावरा, ऐकून ती करुण प्रार्थना, क्रोधे पेटला कैलास राणा, निर्धास्त रहा म्हणे सर्वांना, निपात करीन दैत्यांचा, ती शिववाणी ऐकूनी, सूरगणादी गेले स्वस्थानी,
मग महाप्रतापी शूलपाणी अगाध लीला करीत असे. दैत्यांवरी शिव कोपला चैत्र शुद्ध पौर्णिमेला. मार्तंड भैरव अवतार घेतला केवढे उग्र रूप ते. दगदगल्या नेत्री अग्निज्वाला. तीक्ष्ण त्रिशूळ खणखणला. डमडमा डमरू दणाणला. जटेचे नाग जाहले कडाडल्या गगनी विद्युल्लता. घनगर्जना गिळी ती समूळ शांतता. चला उठा धावा म्हणता शिवसैन्य आले धावूनी. 11 रुद्र असंख्य शिवगण. 8 द्वारपाल अगणित भूतगण. परमवीर गजानन शळानन सैन्यासह सिद्ध जाहले. 64 भैरव तितक्याच योगिनी. सर्व देवदेवता यक्ष यक्षिणी. आपापले सैन्य दल घेऊनी म्हणती आज्ञा करावी. देवसेना जमली धवलगिरीवरी. पार्वती झाली दिव्य रूपधारी. मार्तंड भैरव बसे अश्वावरी. सवे श्रवान घेतले. एका हाती खंग विशाल दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ. ऐसा असुरांचा कृत्तांत काळ मार्तंड भैरव शोभला. मग म्हणे मणिचूर पर्वतावरी. मणिमल्ल दैत्य मातले भारी. त्यांचे वरी करुनी स्वारी. नाश त्यांचा करावा. स्फुरून चढले सर्वांना. हर हर महादेव झाली गर्जना. पाय आपटीत दणादणा देव सैन चालले. धडाधडा वाजती नगारे. दुमदुमले अंबर सारे. खळाळा निकळती ग्रहतारे. उठले लोळ धुळीचे. पाहुनी ती देवसेना. मणिमल्लांना हसे आवरेना. म्हणती चिरडून टाकू सर्वांना. उडवून देऊ लाथेने. मग आव्हाने प्रति आव्हाने. परस्परांना देती उभय सैन्य. शेवटी मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. प्रथम मणी दैत्य पुढे आला. त्याचा क्षणात शिरच्छेद झाला. त्यामुळे मल्ल दैत्य चवताळला. धावला दांत ओट चावूनी. क्रूर राक्षस तामसी असुर. देवसेनेचा करीती संहार. परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर. जिवंत करीत्या सर्वांते. उग्रदंत रीसमुख पशुनाद. नग्न दुर्ग काळ कराल पक्षीपाद. भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्त मोद. लढिती दैत्य देवांशी. कोणी नाना रूपे घेतली. कोणी विचित्र वेश पालटती. कोणी वाहने बदलती. असुर ऐसे चेटकी. परंतु चतुर मोठी देवसेना. दैत्यांची काही डाळ शिजना. यास्तव मंत्र तंत्र जाडूटोणा. अघोरी उपाय योजिती. तेव्हा आद्य शक्ती पार्वती. प्रणव रूपी महागणपती. षडानन तो सेनापती. शर्त करीती शौर्याची. घोडा श्वान आणि नंदी. साधुनी नेमकी योग्य संधी. शिरुनी दैत्यांच्या व्यूहामध्ये घायाळ करीती तयांना. देव दैत्य परस्परांवरी. सोडिती अस्त्रे शस्त्रे भारी. पळती कोसळती भूमीवरी. असुर मोठ मोठाले. महापराक्रमी देवगण. मल्ल दैत्यांशी लढती भीषण. तरीही असुरांचे निर्दालन पूर्णपणे होईना. मार्तंड भैरवासी आला संताप. असुर सेना कापी सपासप. घायाळ मल्ल दैत्य आपोआप. शरण आला भैरवा. मरता मरता म्हणे हात जोडूनी. महादेवा तुझी अगाध करणे. तव हस्ते आला मृत्यू म्हणून. उद्धार माझा जाहला. आता चरणी एक विनवणे. माझे नाव तव नामी जोडूनी. याच ठिकाणी वास्तव्य करूनी. दर्शन द्यावे सर्वांसी. तथास्तु म्हणाला मार्तंड भैरव. मल्लरी मार्तंड घेतले नाव. कडे पठारी केले वास्तव्य. पुष्पवृष्टी केली देवांनी. मार्गशीर्ष शुक्ल षष्टी दिनी. स्वयंभू लिंगांच्या रूपाने वास केला शिव पार्वतींनी. मल्हारीची ही कथा असे. जय मिळाला जेथे तो जयाद्री. खंडोबा नाव कारण खंगधारी. असंख्यांचे कुलदैवत मल्हारी. दिमाखाने विराजतो. जयाद्रीचे रूपांतर जयपुरी. जयपुरीचे रूपांतर जेजुरी. खंडोबा त्या कडे पठारी आणि ठिकठिकाणी अवतरला. पुढे केले मनुष्य रूप धारण. महाल क्षेत्रातील मुलीशी केले लग्न. म्हाळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे जाहली. पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला. तेही खंडोबा स्थान असे. श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मींची या अवतारी पूर्ण झाली साची. खंडोबा म्हाळसा रूपाने खंगधारी म्हणून खंडोबा म्हणती. हयपती म्हणून तो हैबती. तोच मल्हारी म्हाळसापती. कैवार घेई भक्तांचा. हळदीचे पिवळे जर्द चूर्ण. अनेक रोगांचे करी निवारण. यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती. जिकडे तिकडे पिवळेच दिसते. जेजुरी जणू सोन्याची भासते. गुप्त रूपे गंगा राहते. गडाखाली बाणाई.
आश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी शिवाय चंपा षष्टीचे दिवशी खंडोबा देव पूजावा. खंडोबा दिवस रविवार शुद्धाचरण असावे दिवसभर. खोबरे दवणा बेल भंडार भक्ती भावे वहावा. पवित्र महिना मार्गशीर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षड रात्रात सवास हर्ष प्रारंभ करावा. उत्सव करावा 6 दिवस. मनींची इच्छा सांगावी खंडोबास. मग शेवटी चंपा षष्टीस मार्तंड भैरवोत्थापन करावे. खंडोबासी पुरणपोळी व खीर भरीत रोडगा प्रिय फार. हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा. मल्हारी मार्तंड देव थोर भक्तांसाठी करी चमत्कार. त्याचे महात्म्य असे अपार किती कैसे वर्णावे. एक कथा असे आगळे मुरलीची मुरळी झाली. वाघांनी मानव रूपे घेतली तेच वाघे जाहले. तिलोत्तमा नामे लावण्यवती एक सुंदर अप्सरा होती. इंद्र शापे मुरली रूपे ती कृष्ण हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ जाहली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळे. त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले ते. एकदा यावनी सैन्य हल्लेखोर चाल करूनी आले जेजुरीवर. तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार जाहला. सैन्य थोडे पुढे आले गडाचा तट फोडू लागले. तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे. एक छोटे छिद्र निर्माण झाले. त्यातून लाखो भुंगे बाहेर पडले. अविधांच्या सेनेला बेजार केले. पाठलाग त्यांचा करोनी शत्रू सेना पळू लागली. गडगडत गडाखाली गेली. त्यांची भली खोड मोडली जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा मलेंछ करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकिला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला. पुढे नारदांनी करून प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून. तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. ऐसे चमत्कार झाले किती याची मुळीच नसे गणती. चोर दरोडेखोरांप्रती जबरदस्त शिक्षा होत असे. मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण. बिकट संकटे करी निवारण ऐसा अनुभव सर्वांचा. कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल. धावा करिता होईल मंगल अमंगल अवघे टळेल. नवस करिता खंडोबास इच्छा पूर्ती होईल खास. म्हणून सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा. विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर. त्रिवार करावा जय जयकार सदानंदाचा एकोट एकोट. जन्मा येऊनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी. श्रद्धा ठेवूनी त्याचे वरी मनी मागणे मागावे. जय खंडोबा जय माळसा देवी सदैव आम्हासी सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र. पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र. बंधू भगिनी आप्त मित्र सुखी असोत सर्वही. नोकर चाकर गुरे ढोरे विद्या वैभव मिळो सारे. वाहन सौख्यही लाभो खरे शत्रू कोणी नसावा. दुरित अवघे व्हावे दूर ज्ञान सूर्य जावो अज्ञान तिमिर. धनधान्य मिळो अपार हीच पायी प्रार्थना. सिद्ध हस्त कवी थोर थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथ रचना केली असे सुंदर. त्यांनीच प्रेरणा झाली अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ. त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ खंडोबा भक्तांप्रित्यर्थ सारांश रूपे दिला इथे. ज्यांच्या ग्रंथाचा घेऊनी आधार गुंफिला हा शब्द सुमनहार. त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेने सर्वथा. ग्रंथ असेल हा ज्या घरात तेथे न राही पिशाच्य भूत. दूर व्हावया व्याधी समस्त भंडार भाली लावावा. नित्य करिता या ग्रंथाचे पठण 68 तीर्थांचे लाभेल पुण्य. सकल मनोरथ होतील पूर्ण मल्हारीच्या कृपेने. पोथी वाचावी रविवारी तरी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी. श्वान एखादा येता दारी अन्नदान अवश्य करावे. करिता खंडोबा महात्म्य श्रवण 72 रोग जाती पळून. मिळेल आयुरारोग्य धन निश्चय हे जाणावे.
खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप जाळील सप्तजन्मींचे पाप, अशुभ टळेल आपोआप म्हणे मिलिंद माधव. शके 1897 अश्विन मासी शुक्ल पक्षी गुरुवारी ललिता पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री खंडोबार्पण मस्तू. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधव कृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण. खंडोबांचा दशाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमो मार्तंड भैरवाय. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा तरी जपावा.